सांगलीमध्ये महाविकास आघाडीत विशाल पाटलांची बंडखोरी। काँग्रेस नेते विशाल पाटलांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली। नाशिक धुळे लोकसभेतील नाराजी संदर्भात काँग्रेसची बैठक। बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीमध्ये नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची नाशिकमध्ये होणार बैठक। बारामतीमध्ये अजित पवार डमी उमेदवार असण्याची शक्यता। सुनेत्रा पवारांसह अजित पवारांच्या नावाने उमेदवारी अर्ज घेतल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती। ऐनवेळी कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून महायुतीची खबरदारी। गुजरातचा विकास झाला तर पर्यायाने देशाचाही विकास होईल। पंतप्रधानांच्या गुजरात केंद्री भूमिकेने आश्चर्य। कोणत्या पक्षाला किती पैसे मिळाले हे इलेक्टोरल बॉन्ड्समुळेच कळलं। पंतप्रधान मोदींकडून इलेक्टोरल बॉन्डचं समर्थन। भ्रष्टाचार उघड झाला म्हणून मोदी मुलाखत देऊ लागल्याचा राहुल गांधींचा टोला। धारावीमध्ये 18 आणि 19 एप्रिलला पाणी नाही। जलवाहिनीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद। पाणी जपून वापरण्याचं महानगरपालिकेचं आवाहन। मुंबई ठाण्यात उष्णतेची लाट। तापमानात सोमवारी तब्बल 4 अंशांची वाढ तर ठाणे जिल्ह्याचं तापमान पोहोचलं 41 अंशांवर। दुष्काळ आणि उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा। देशात यंदा मान्सून जोरदार बरसणार असल्याचा अंदाज। जून ते सप्टेंबरच्या दरम्यान सरासरीच्या 106% पावसाचा अंदाज। 9 मे रोजी मुंबई विमानतळ बंद राहणार। सकाळी 11 ते संध्याकाळी 5 च्या वेळेत रनवे बंद। मान्सूनपूर्व दुरुस्ती कामासाठी प्रशासनाचा निर्णय। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात फौजदारी खटला सुरू। पॉर्न कलाकारासोबतचे संबंध लपवताना दिलेल्या पैशांचा पुरावा नष्ट करण्यासाठी आर्थिक अफरातफर केल्याचा आहे आरोप। सोलापूरसह म्हाडा लोकसभेत भाजपचे राम सातपुते, रणजितसिंह नाईक निंबाळकर उमेदवार आज करणार उमेदवारी अर्ज दाखल। तर अर्ज दाखल करण्यावेळी फडणवीस राहणार उपस्थित। कोकण हा बाळासाहेब ठाकरेंचा, त्यात कोणीही दुरावा निर्माण करू शकत नाही। अमित शहांच्या कोकण दौऱ्यावरून विनायक राऊतांची टोलेबाजी। माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचे निकटवर्तीय माजी उपनगराध्यक्ष भरत शहा शरद पवारांच्या गळाला। शहांच्या जाण्याने हर्षवर्धन पाटलांना मोठा राजकीय धक्का। आज होणार शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। सोलापूरमध्ये काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी रामनवमीचा मुहूर्त। काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे रामनवमीच्या दिवसापासून करणार मतदारसंघात प्रचार। उदयनराजेंनी घेतली अभिनेते सयाजी शिंदेंच्या निवासस्थानी जाऊन भेट। तब्येतीची विचारपूस करत अभिनयाचं केलं कौतुक। 45 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा। खडकवासला धरणात शिल्लक तर शेतीसाठी राखीव असलेला साठा सोडल्यास शहराला 1.5 महिना पुरेल इतका पाणीसाठा। पुणे लोकसभेतील 3 उमेदवार येणार एकत्र। मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे आज एकाच मंचावर येत पुणे शहरासाठी मांडणार व्हिजन। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्तालापाचं आयोजन। झाडांवरील लाइटिंग हटवण्यास मुंबई महापालिकेच्या वतीने सुरुवात। हायकोर्टाने फटकारल्यानंतर पालिका प्रशासनाची कारवाई। झोपेचा अधिकार मूलभूत मानवी अधिकार असल्याची हायकोर्टाची स्पष्टोक्ती। तर आर्थिक गैरव्यवहारात ज्येष्ठ नागरिकाची रात्रभर चौकशी केल्यावरून ईडीला फटकार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।